धडा वेगळं शिर हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी, एसआयटी किंवा सीबीआय कडे द्यावा. दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी. जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धडा वेगळं शिर हत्या प्रकरणातील तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख सईद शेख कादीर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री व आदिवासी विकास मंत्र्यांकडे निवेदन सादर केलं आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून तपास सीआयडी, एसआयटी किंवा सीबीआय कडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटलं आहे की प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार संबंधित मुलीचे वडील व भाऊ यांना संशयाच्या आधारावर चौकशी, अटक अथवा कारावासाचा त्रास सहन करावा लागला. मात्र पुढील तपासात अनेक विसंगती समोर आल्यानं सुरुवातीच्या तपासाच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. संघटनेने मृतदेहाची ओळख निश्चित करण्याच्या प्रक्रियेत झालेल्या त्रुटींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच तपासादरम्यान निष्काळजीपणा, पुराव्यांची योग्य पडताळणी न करणे, वैज्ञानिक तपासाकडे दुर्लक्ष करणे किंवा चुकीचे निष्कर्ष काढणे यासाठी जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्यक्षात सापडलेला मृतदेह कोणाचा होता याचा डीएनए व फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे सखोल तपास करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. वास्तविक गुन्हेगार व सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत कठोर कारवाई करावी असेही निवेदनात नमूद आहे. अधिक तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत निर्माण झालेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरण राज्य सीआयडी, विशेष तपास पथक किंवा आवश्यकतेनुसार सीबीआय कडे सोपवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच चौकशी दरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व्यवहाराची, मालमत्तेची, कॉल रेकॉर्डची आणि तपास प्रक्रियेतील निर्णयांची ही पडताळणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे जनतेमध्ये पोलीस तपास यंत्रणेच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून निष्पक्ष, पारदर्शक व कायदेशीर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेने केली आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, मी आपल्याला एक विनंती करतो आणि मी निवेदन पण लेखी निवेदन आपल्याकडे मी ईमेलद्वारे सादर केलेली आहे. तसंच आपण महाराष्ट्राचे गुरु खाता बी आपल्याचकडे आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब, बुलढाणा जिल्ह्याचे पोलिसांना जे हे गुन्ह्यामध्ये चौकशी अधिकारी होते, तपास अधिकारी होते, याईनं जे काम केलं हे स्वतःच तुमची पण मान खाली करायचं काम केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब, मी आपल्याला जे निवेदनमध्ये नमूद केलं, एसआयडी चौकशी लावा, सीबीआय चौकशी लावा किंवा सीआयडी चौकशी लावा. जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे गुन्हा घडलेला आहे, हे गुन्ह्याला मध्य प्रदेशचे सोबत जोडून मध्य प्रदेशातले आदिवासी लोकांले मारून झोडून असा पेपरामध्ये, असा जनतेमध्ये चर्चा आहे. हे गुन्हा घडून आलेला आहे पोलिसांना. असे पोलिसावर लवकर न लवकर BASNS अंतर्गत गुन्हे दाखल करा आणि लवकर न लवकर यायले चौकशी करून यायले निलंबित करा, यायले जेलात टाका, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असे पोलीस मनमानी करतील नाही अशी अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.